तर बघा सर्वांनी, आज आपण जे अनालिसिस चालू करत आहे ते गडबचं मुख्य परीक्षा जी झाली होती 2023 ची, त्याचं 5 नोव्हेंबरला त्याचा आपण अनालिसिस घेत आहे. आणि याच्यामध्ये आपण पॉलिटीचं अनालिसिस खूप छान घेतलं होतं. आज आपण हिस्ट्रीचं अनालिसिस घेत आहे. तर याच्यामध्ये आता हे जे सर्व प्रश्न तुम्हाला इथे दिसणार आहे हे हिस्ट्रीचे राहणार आहे आणि खूप डिटेलमध्ये अनालिसिस आहे. आणि हे जर तुम्ही व्यवस्थित करून गेले तर या बाहेर काहीच येत नाही. मी तुम्हाला काही प्रूफ आणि पुरावे दिलेले आहे, याच्या आधी सुद्धा युट्यूबला पण टाकलेले आहे आपण सर्व गोष्ट, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे. तर आता वेळ न घालवता आपण एक एक प्रश्नाकडे जाऊ आणि सर्वांनी प्रश्नाचे उत्तर पण द्या. आता आपण क्लासला आलेलो आहे, तर क्लासमध्ये बऱ्याच काही गोष्टी आपण जास्त डिटेलमध्ये घेतो, कारण की इथे प्रत्येक जण व्यवस्थित आपापल्या मुद्दे मांडते. काही प्रॉब्लेम असेल तर ते मला सांगू शकता. ठीक आहे. पॉलिटी 1 नंबर झाला सर, व्हेरी गुड व्हेरी गुड, खूप छान. तर सर्वांनी फक्त तुमचे वैयक्तिक जे आन्सर आहे ते द्यायचे. मला कमेंट सेक्शन मध्ये पण तुमचं सर्व दिसलं पाहिजे. आणि आपल्याला बघा इथून तुमचे काही क्वेश्चन जरी असेल, म्हणजे समजा नाही कळला समजा, तर ते सुद्धा आपण इथं कव्हर करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. जेवढं होईल तेवढं एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न करू. ओके. कारण की यावेळेस ना पोस्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि मेन्सचं कुणी सुद्धा अनालिसिस घेतलं नाही आहे, कुठल्या बुकमध्ये सुद्धा तुम्हाला मेन्सचं अनालिसिस मिळणार नाही आहे. त्यामुळे जिथं मी जे पण अनालिसिस तुमच्यासोबत घेत आहे किंवा शेअर करताय ते चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला मन लावून आपला अभ्यास करायचा आहे. तर आय होप जेवढे विद्यार्थी येईन, आपण जास्त वेट नाही करू, आपण स्टार्ट करून द्या आपल्या क्लासला. आणि इथून समोर आपण कंटिन्यू 7:30चा टायमिंग आहे, 7:30 वाजता येत जाऊ, कारण की 1 तासामध्ये झालं पाहिजे. आणि एक्झाम ए पर्यंत जेवढे पण आपले प्रश्न आहे ते आपण सगळे कव्हर करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. ओके. तर आपण पहिलेच बोललो आहे 2021 पासून तर 25 पर्यंत प्री आणि मेन्सचे सगळे प्रश्न आपल्याला इन डेप्थ मध्ये कव्हर करायचे आहे. चला तर आता पहिला प्रश्नाकडे जाऊ. काय बघा पहिल्या प्रश्नामध्ये, खालील वर्णनावरून क्रांतिकारक ओळखायचे. तुम्हाला कोण ओळखायचे आहे? क्रांतिकारक. आता क्रांतिकारक दिलेलं आहे आणि ते ओळखायचे आपल्याला की कोणते असणार आहे हे क्रांतिकारक. ओके. बघू आपण आता. तर इथे बघा, पुणे जिल्ह्यातील गदर पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, म्हणजे पुणे जिल्हा आहे ना, तिथे जो गदर पक्ष होता बघा, गदर पक्ष पुणे जिल्ह्यामध्ये पण होता, तिथले ते प्रमुख कार्यकर्ते होते. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला गेले होते ते, म्हणजे त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले होते आणि कुठे गेले होते? अमेरिकेला गेले होते, लक्षात घ्या. त्यानंतर ज्याच्यामध्ये काय म्हटलंय पुढे बघा, पुढे म्हटलंय लाहोरच्या तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली. तर लाहोर जे की आता पाकिस्तानमध्ये गेलेलं आहे, त्या तुरुंगामध्ये त्यांना काय देण्यात आली? फाशी देण्यात आली होती. आणि त्यानंतर लाहोर कटात त्यांचा सहभाग होता, लाहोर कटामध्ये सहभाग होता, तर म्हणून तिथे लाहोरमध्येच त्यांना फाशी देण्यात आली. तर हे सर्व स्टेटमेंट जे आहे हे आहे विष्णू गणेश पिंगळे यांचे, लक्षात ठेवा, विष्णू गणेश पिंगळे यांचे. इथं बघा शिवराम हरी राजगुरू पण आहे, सेनापती पांडुरंग बापट सुद्धा यांच्यावर प्रश्न येऊन आलेला आहे. याच्या आधी अनंत लक्ष्मण कान्हेरे यांच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. आता राजगुरूवर पण प्रश्न आलेला आहे, तर पिंगळेवर यांचा प्रश्न नव्हता, पिंगळेवर सुद्धा प्रश्न आलेला आहे बघा. आणि हे प्री आणि मेन्सचं सांगतो मी तुम्हाला, अनालिसिस जर गेलं ना तर सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळतात. असो, आता विष्णू गणेश पिंगळे यांच्याबद्दलची पहिले काही माहिती इथंच दिलेली आहे. ते गदर पक्षाचे कार्यकर्ते होते पुण्यामधल्या. इथून पिंगळेवरून बघा विष्णू गणेश पिंगळे, तर हे पिंगळेवरून वरून पुणे, तर पुणे इथल्या गदर पक्षाचे काय होते? ते कार्यकर्ते होते. पकडला आपण पुणे येथील पिंगळे, पुणे येथील गदर पक्षाचे कार्यकर्ते होते. ठीक आहे. नंबर 2, त्यांचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं होतं. बरेच जणांचं आपल्या क्लासमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे. ते त्यासाठी मेकॅनिकलसाठी अमेरिकेमध्ये गेले होते. आणि त्यांना लाहोरच्या तुरुंगामध्ये काय देण्यात आली? लाहोरच्या तुरुंगामध्ये फाशी देण्यात आली, कारण की ते लाहोर कटामध्येच काय होते? शामिल होते. लाहोर कटामध्येच काय होते? शामिल होते. त्यांच्याबद्दलचं मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगतो. बघा, गदर पक्ष पुणे, तर गदर पक्ष जो पुण्यामधला आहे, तर पिंगळे हे महाराष्ट्रातील तळेगाव, पुण्यामधले तळेगाव जे इथे जन्मलेले होते, म्हणजे पुण्यामध्येच त्यांचा काय झालेला बाबांनो? जन्म झालाय. गदर पक्षाचे प्रमुख संघटन होते त्यांचे. ठीक आहे. अमेरिकेत मेकॅनिकल शिक्षण त्यांनी घेतले. त्यांनी 1909 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन, ठीक आहे, सेटल येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. कुठे घेतले? युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन येथे घेतले. 1909 मध्ये घेतले. लाहोरमध्ये त्यांना फाशी झाली. गदर उठाव अपयशी ठरल्यानंतर, म्हणजे गदरचा उठाव जो होता तो अपयशी झाला, तेव्हा त्यांना 16 नोव्हेंबर 1915 रोजी लाहोर जेलमध्ये फाशी झाली. बघा, 1909 ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून अमेरिकेतून परतले आणि लगेच 15 मध्ये, म्हणजे जवळपास किती वर्ष? 6 वर्षामध्येच त्यांना 1915 फाशी झाली. म्हणजे देशासाठी बघा काय बलिदान दिलंय माणसाने त्या. लाहोर कट काय बघा, तर 1915च्या लाहोर कॉन्स्पिरसी केसमध्ये आरोपी म्हणून बॉम्ब आणि शस्त्रास्त्र साठा त्यांच्याकडे सापडला आणि म्हणजे बॉम्ब आणि हे शस्त्रास्त्र साठा पकडला गेले आणि त्यामुळे त्यांना फाशी देण्यात आली. बघा, तर देशासाठी बलिदान देणारी व्यक्ती आहे, लक्षात ठेवा, खूप महत्वाचे आहे पिंगळे. तर नाव विसरायचं नाही. पिंगळेवरून पुणे पकडला आपण, लाहोर कटाशी संबंधित आहे. आता यांचं नाव आता मेन्सला आलेलं आहे, तर वेगवेगळ्या प्रीला येण्याचे चान्सेस खूप जास्त बनतात.
आणि मेन्सला तो ते राहणारच आहे. आता गदर पक्षाबद्दल थोडी माहिती घेऊ. गदर पार्टी जे आहे हे 1993 मध्ये सॅन फ्रान्सिस्को परदेशस्थ भारतीय क्रांतिकारांचा हा संघ होता. तर गदर पार्टीची स्थापना कुठे झाली होती? सॅन फ्रान्सिस्को मध्ये झाली होती 1913ला. परदेशात झाली होती. भारतीय क्रांतिकारांचा एक संघ होता. आता लाहोर कन्स्पिरसी जो केस आहे 1915 ची, त्यामध्ये गदर कट जो होता हा पंजाब रेजिमेंटमध्ये उठावाचा प्रयत्न अनेकांना फाशी झाली याच्यामध्ये. तर पंजाब रेजिमेंट जी होती त्याच्यात उठाव केला होता आणि त्यामध्ये मग बऱ्याच लोकांना पकडून फाशी देण्यात आली. त्यामध्ये हे पिंगळे सुद्धा होते. युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन, तर पिंगळे इथे शिकत असताना भारतातील स्वातंत्र्य आंदोलकांचे संपर्क वाढवले. तर ह्या वॉशिंग्टन मध्ये जेव्हा शिकत होते तेव्हा बरेच भारतीय स्वातंत्र्य जे सैनिक होते त्यांच्यासोबत त्यांचे संपर्क आले. एवढं डिटेलमध्ये घेतलंय बघा. हे याच्यावर सुद्धा प्रश्न आलाय गदर पक्षावर आणि हा प्रीला सुद्धा आलेला आहे. सन फ्रान्सिस्को मध्ये इथं त्याची स्थापना करण्यात आली होती गदर पक्षाची. त्यानंतर बघा आता बाकीचे जे व्यक्तिमत्व आहे जसं शिवराम हरी राजगुरू जे की पहिला ऑप्शन होतं, तर हे याच्यासोबत काही रिलेटेड नाहीये. जे शिवराम हरी राजगुरू आहे हे लाहोरमध्ये यांना फाशी झाली हे बरोबर आहे, पण गदर पक्ष किंवा USA शिक्षण याचा काही त्याच्यासोबत संबंध नाहीये. म्हणजे शिवराम हरी राजगुरूंचा सुद्धा लाहोरमध्ये फाशी देण्यात आली आहे बरं का. वाक्य लाहोरमध्ये फाशीचं करेक्ट आहे, पण त्यांचा अमेरिकेसोबत आणि म्हणजे USA मधले जे शिक्षण झालं किंवा गदर पक्षासोबत संबंध नव्हता. सेनापती पांडुरंग बापट जे आहे हे USA ला शिक्षणाला गेले नव्हते. बापट हे इंग्लंडला शिक्षण केलं त्यांनी. लाहोरला त्यांना काही संबंध नव्हता. फाशी पण नाही दिली त्यांना, पण गदर सोबत त्यांचा संपर्क मर्यादित होता. काही प्रमाणात त्यांचा संपर्क होता बापटांचा, बापट जे होते त्यांचा, पण इंग्लंडला ते शिक्षणाला गेले होते म्हणून ते अमेरिकेला शिक्षणाचं त्याच्या 4 लाईन मध्ये दिलाय, त्यांचा संबंध नाही. तर तुम्ही सेनापती बापट बद्दल लक्षात ठेवा, इंग्लंडला ते शिक्षणाला गेले होते. आणि अनंत लक्ष्मण कान्हेरे यांच्यावर खूपदा MPSCने प्रश्न विचारलाय. तर हे 1909 मध्ये नाशिक कट खटल्यामध्ये होते. ठाणे जेलमध्ये त्यांना फाशी दिली, तर यांना ठाणेला फाशी दिली. बघा, शिवराम हरी राजगुरू यांना लाहोरलाच फाशी दिली, अनंत लक्ष्मण कान्हेरे यांना ठाणेला फाशी दिली, बापटांना फाशी देण्यात आलेली नाही आहे. ठीक आहे. आणि पिंगळे यांना जे आहे ते आपण आताच पाहिलं की लाहोरला फाशी देण्यात आली. तर यांचा संबंध USA गदर सोबत काही नाही आहे. कान्हेरेंचा हे नाशिक कट सोबत आहे. तर कान्हेरे जे आहे, तर कान्हेरेमध्ये हा न दिसते, न वरून लक्षात ठेवा नाशिक कट. नाशिक कट सोबत त्यांचा काय आहे संबंध आहे कान्हेरेंचा. ठीक आहे, अनंत लक्ष्मण कान्हेरे. तर 1909 मध्ये, आणि हे 1909 मी वरती तुम्हाला आताच सांगितलं 1909 लाच बघा युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन मध्ये हे जे आपले पिंगळे होते हे गेले होते. तर हे थोडंफार तुम्हाला एक्स्ट्रा इथं माहित असलं पाहिजे. ओके, जास्त डीप मध्ये चाललाय मला माहिती आहे, खूप जास्त अनालिसिस घेत आहे मी, कारण की बॅचेस त्यासाठी बनवली आहे की डीप मध्ये अनालिसिस, सखोल अनालिसिस आहे. कारण की एवढं 350 रुपयाचं आपलं पुस्तक पण मिळत नाही एवढं डीप मध्ये अनालिसिसचं. तर मी इथं फक्त आपल्या क्लासचे जेवढे पण विद्यार्थी आहेत त्यांचं पोस्ट निघाली पाहिजे, यासाठी मी हा क्लास चालू केलेला आहे. मला काही व्यक्तिगतरित्या गरज नाही आहे क्लास चालू करायची कारण की हे तुमचं काम आहे अनालिसिस वगैरे करणे, पण आपण एवढं डीप मध्ये घेत आहे की 4ही ऑप्शनला बिलकुल पोस्टमॉर्टम करताय त्याचं. ओके, तर ते सर्व आपल्याला इथं करायचं आहे. तर जे आता बॅचला आलेले आहे त्यांना फक्त एकच माझी इच्छा आहे की त्यांनी या बॅचचा पूर्ण फायदा घ्या. जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त रिव्हिजन करा, डबल पुन्हा व्हिडिओ बघा, आणखी एक्स्ट्रा कलेक्शन तुम्हाला करायचं असेल ते करा. तर आय होप की सर्वजण माझं ऐकत असणार. व्हेरी गुड. चलो नाईस. आता बघा नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाणार आहे. कळलं का सर्वांना? एकदा मला येस ऑर नो मध्ये कमेंट सेक्शन मध्ये सांगता का की पहिला प्रश्न कळला का तुम्हाला, की पिंगळे यांचं उत्तर काय आहे? चला सर्वांनी सांगा, म्हणजे आपण सेकंड प्रश्नाकडे जाऊ. सर्वांनी एकदा मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा, कारण की खूप जास्त मेहनत घ्यायला लागली याच्यासाठी. व्हेरी गुड, खतरनाक सर, व्हेरी गुड. कारण की खर्च करायला लागलाय मला ह्या पूर्ण याच्यासाठी, हे पूर्ण टायपिंगसाठी, हे पूर्ण डेटा करण्यासाठी. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके, नाईस. बघा आता नेक्स्ट आहे समाज सुधारकांनी केलेल्या कार्याविषयी जोड्या लावायच्या तुम्हाला. तर जोड्या लावायच्या इथे तुम्हाला बघा, इकडे तुम्हाला समाज सुधारक दिलेले आहे. तर हे समाज सुधारक तुम्ही प्रीलिम साठी चांगल्या प्रकारे करून द्यायचे, आणि त्यांनी केलेले कार्य, कोणते लेखन केलेले आहे त्याचे नाव दिलेले आहे. तर त्यामध्ये गोपाळ हरी देशमुख जे आहे, ज्यांना लोकहितवादी सुद्धा म्हणतो आपण, लक्षात ठेवा, त्यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केलेली आहे. म्हणजे पुनर्विवाह नाही, सॉरी, गोपाळ हरी देशमुख यांनी लक्ष्मी ज्ञान या ग्रंथाचे लेखन केलेले आहे. ठीक आहे, कशाचे केले आहे लक्षात ठेवा, गोपाळ हरी देशमुख यांनी लक्ष्मी ज्ञान ग्रंथाचे लेखन केलेले आहे. विष्णुबुवा ब्रह्मचारी जे आहे ना, ब्रह्मचारी यांनी पुनर्विवाह उत्तेजन मंडळाची काय केलेली आहे, स्थापना केली आहे. म्हणजे याचा ऑप्शन लागते 3 सोबत. नाही माझं रॉंग होतं, 1 मिनिट. याचं लागते विष्णुबा ब्रह्मचारीचं भावार्थ सिंधू सोबत. ठीक आहे,
थोडी घाई झाली होती. विष्णू पंडित आहे, ते पंडित. मी सांगतो, मी शॉर्टकट ट्रिक केली याची ट्रिक सांगतो मी तुम्हाला. मुद्दामून मी त्या ट्रिकवर येतो तो पुन्हा ते मला हेच दिसून आलं, पुनर्विवाह. तर का बरं सांगत आहे पुनर्विवाह सांगतो. तर म्हणजे शॉर्टकट ट्रिक आहे म्हणून ते तिथं आलो मी. बेहरामजी मलबारी. तर बेहरामजी मलबारी जे आहे लक्षात घ्या, बेहरामजी मलबारी जे आहे यांचं जे लागते ते यांचं लागते सेवा सदन या संस्थेसोबत. कोणासोबत? सेवा सदन या संस्थेची स्थापना केली. हे सगळं प्रश्न आलेले आहे. आणि विष्णू शास्त्री पंडित, जे मी अति उत्साहामध्ये पुनर्विवाह करत होतो ना, तर ते पंडितांचं आहे. तर पुनर्विवाह उत्तेजन मंडळ विष्णू शास्त्री पंडितांचं आहे. ठीक आहे. तर याचा क्रमांक बघा तुम्ही 2, 1, 4, 3. 2, 1, 4, 3 म्हणजे ऑप्शन नंबर 3 येते. पहिले इथंच समजून घ्या, मी शॉर्टकट सांगून देतो, बऱ्याच गोष्टी इथं पकडल्या जातात आपल्या. जे विष्णू शास्त्री पंडित आहे जे तुम्हाला दिसून आले, तर हे विष्णू शास्त्री पंडित. आता पंडित लोक काय लावतात तुम्हाला माहिती आहे, विवाह लावतात. पंडित लोकांचं काम आहे विवाह लावणे. तर हे जे विष्णू शास्त्री पंडित आहे हे विवाह लावतात, पण कोणता लावतात? पुनर्विवाह लावतात. कोणता लावतात? पुनर्विवाह लावतात. म्हणजे त्यांनी कोणती संघटना स्थापन केली आहे? पुनर्विवाह उत्तेजन मंडळाची स्थापना केली आहे. तर हे पकडता आलं पाहिजे बाबांनो. हे विष्णू शास्त्री पंडित पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची सभेची स्थापना. आणि हे पेपरला डायरेक्ट येते. म्हणजे तुम्हाला बघा कीवर्ड लक्षात आले पाहिजे, कारण की एवढा रट्टा मारणं आपल्याला होणार नाही. तर विष्णू शास्त्री पंडितांनी काय केलं? पुनर्विवाह उत्तेजन मंडळाची स्थापना केली. आता हे चांगली गोष्ट आहे बरं का. पुनर्विवाह म्हणजे काय? एखादी जर स्त्री, तिचं लग्न झालेलं आहे, तिचं पतीचं निधन झालं, तर तिला पुनर्विवाह करता आला पाहिजे, किंवा पुरुषांचं पण सेम. तर त्याच्यासाठी उत्तेजक मंडळाची त्यांनी सभा केली. पकडली इथून. त्यानंतर गोपाळ हरी देशमुख लक्ष्मीज्ञान ग्रंथाचे त्यांनी लेखन केले आहे. तर गोपाळ हरी देशमुख यांना काय म्हणतात? लोकहितवादी म्हणतात. लोकहितवादी. पुढे देतोच मी तुम्हाला हितवादी. तर लक्षात ठेवा, लोकहितवादीवरून, लोकहितवादी म्हणजे कोण? गोपाळ हरी देशमुख. तर लो वरून लक्ष्मीज्ञान ग्रंथाचे लेखक असं तुम्ही पकडू शकता. ओके. त्यानंतर विष्णू बुवा ब्रह्मचारी यांनी भावार्थ सिंधू ग्रंथाचे लेखन केलेले आहे. विष्णू बुवा ब्रह्मचारी यांनी भावार्थ सिंधू. आणि ब्रह्मजी मलबारी. तर मलबारी जे आहे यांनी सेवा सदनाची स्थापना केली आहे. मलबारी यांनी काय केली आहे? सेवा सदनाची स्थापना. तर ह्या जोड्या तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. काही तुम्ही ट्रिक सांगितलेले आहे. आता आपण यांच्याबद्दलची एक्स्ट्रा माहिती पाहू. तर बघा इथे त्यांनी जोड्या प्रॉपर लावून दिला आहे. गोपाळ हरी देशमुख यांनी लक्ष्मीज्ञान हा अर्थविषयक ग्रंथ आहे. तर गोपाळ हरी देशमुखांचा जो लक्ष्मीज्ञान आहे ना, हा 1866 मध्ये अर्थविषयक ग्रंथ आहे. अर्थशास्त्र म्हणजे अर्थशास्त्र विषयक. लक्षात ठेवा, अर्थशास्त्र विषयक म्हणजे इकॉनॉमिकल त्यांनी ज्यामध्ये गोष्टी सांगितल्या आहे गोपाळ हरी देशमुखांनी लक्ष्मीज्ञानमध्ये, म्हणून हा इम्पॉर्टंट आहे. 1866 मधला. विष्णू बुवा ब्रह्मचारी जे आहे यांना विष्णू बाबा ब्रह्मचारी सुद्धा म्हणतात. ओके. यांचा आहे भावार्थ सिंधू. भावार्थ सिंधू हा 1912 मध्ये प्रख्यात धार्मिक समालोचनात्मक पुस्तक आहे. हे धार्मिक ग्रंथ आहे. कोणता? भावार्थ सिंधू धार्मिक ग्रंथ आहे. ब्रह्मचारी होते तर ब्रह्मचारीच गोष्ट करणार, धार्मिकच गोष्टी करणार. तर भावार्थ सिंधू गोष्टी यांची. ठीक आहे. त्यानंतर जे पारशी सुधारक बेहरामजी मलबारी. बघा बेहरामजी मलबारी जे होते ना, हे पहिले पारशी होते. लक्षात घ्या, कोणते होते? पारशी सुधारक होते. कधी कधी तुम्हाला त्यांचे कास्ट पण माहित असले, पारशी होते. त्यांनी 1908 मध्ये सेवा सदन संस्थेची स्थापना करून स्त्रियांच्या शिक्षण कल्याणासाठी कार्य केले. बघा हे सेवा सदन जी होती ही कोणासाठी होती बाबांनो? स्त्रियांसाठी होती. बघा तेव्हा स्त्रियांसाठी एखादी गोष्ट करणे खूप अवघड होते. मी इतिहासामध्ये सर्व शिकवणार आहे तुम्हाला. आणि डी नंबरचं जे आहे 3, विष्णू शास्त्री पंडित जे आहे त्यांनी 1853 मध्ये पुनर्विवाह उत्तेजक मंडळी. तर इथं मी शॉर्टकट तुम्हाला सांगितली. प वरून पंडितने काय केलं? पुनर्विवाह केला किंवा विवाह केला. उत्तेजक मंडळीची स्थापना केली आहे. हे मुंबई येथे सुरू केली. कुठे केली? लक्षात ठेवा, मुंबई येथे सुरू केली. विडो रिमॅरेज असोसिएशन ज्याला म्हणतात. विडो म्हणजे पुनर्विवाह कर. ठीक आहे. तर रिमॅरेज त्यांचं पुन्हा काय करायचं? विडो म्हणजे जे हे झालेले आहे. तर मुंबई येथे त्यांनी त्याची सुरुवात केली. तर बघा खूप जास्त डीप मध्ये आहे. तुम्ही काय करायचं? एक काम करायचं सर्वांनी, एवढं तर कराच तुम्ही का, एक छोटीशी डायरी सोबत ठेवा किंवा तुमचं बुक ठेवा. त्याच्यामध्ये शॉर्टकट मध्ये लिहून काढा. हे पीडीएफ तर मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोच, याची जेरॉक्स तुम्ही काढून घ्या, असं काही प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्ही तुमच्या शॉर्ट नोट्स सुद्धा बनवा. ज्या ट्रिक्स आहे ना त्या ट्रिक्स तुम्ही तिच्यावर लिहा. ठीक आहे. त्या व्यवस्थित ठेवा. कारण की काही गोष्टी अशा आहे ना त्या तुम्हाला स्वतः करायला लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःचे हातपाय हलवणार नाही ना तोपर्यंत पोस्ट नाही मिळणार आहे. तर हा, आणि बरेच जण आता मला कमेंट सेक्शन मध्ये पण सांगत आहे, ते पण चालते. व्हेरी गुड राज. एक सेकंड. हॅलो. हा सर. हो बोलत आहे सर. माझी बॅच चालू आहे. तुम्ही मला एका तासात कॉल करा, एका तासासाठी. ओके सर, मला एका तासाने कॉल करा. मी बॅच चालू आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला टाइम नाही देऊ शकणार. ओके. हो सर. तर बघा आपण समोर जाऊ. गोपाळ हरी देशमुखांबद्दल आता माहिती घेऊ.
ज्यांना लोकहितवादी म्हणतात. मी पहिलेच सांगितलं, तर तुम्ही इथून पण पकडू शकतात. गोपाळ हरी देशमुख यांना काय म्हणतात? लोकहितवादी म्हणतात. ल वरून लक्ष्मी ज्ञान, तर लक्ष्मी. ठीक आहे. आता कोणीतरी मला काय सांगितलं, हरी म्हणजे नारायण, त्यांची पत्नी लक्ष्मी, हे जमलेल का? तर तुम्ही करू शकता, तुम्हाला शॉर्टकट आणखी तुमच्या प्रकारे, पण जास्ती शॉर्टकट केलं तर डोक्याच्या वरती नको जायला, त्याच्यामुळे आपण त्याची पण एक लिमिट ठेवू. लक्ष्मी ज्ञान हे मध्ये आर्थिक स्वावलंबाची तत्वे मांडली आहे. बघा, आर्थिक स्वावलंबाची तत्वे मांडलेली आहे. इतर रचना बघा त्यांच्या, म्हणजे गोपाळ हरी देशमुखांच्या, त्यांनी शतपत्रे लिहिली आहे. स्वधर्म विचार सुद्धा लिहिलेला आहे. स्वधर्म विचार. ओके, गोपाळ हरी देशमुख. त्यानंतर विष्णुबुवा ब्रह्मचारी बद्दल बघू. भावार्थ सिंधू, कोणता भावार्थ सिंधू त्यांचा ग्रंथ आहे. त्यामुळे भगवतेवरील भाष्य त्यांनी केलं आहे. हिंदू धर्मावरची तात्विक बाजू दृढ करणारे लेखन केलं आहे. तर हिंदू धर्मावरची त्यांनी तात्विक बाजू दृढ करणारे यामध्ये भाष्य केले आहे किंवा लेखन केलेलं आहे. बेहरामजी मलबारी, तर यांनी सेवा सदनची स्थापना केली बेहरामजींनी. तर यांच्यामध्ये बघा, अनाथ किंवा विधवा स्त्रियांसाठी निवारा शिक्षण संस्था मुंबई येथे 1908 मध्ये केलं, 1908 मध्ये. स्त्री शिक्षण बाल विवाहाविरोधी चळवळीत ते अग्रणी होते, लक्षात घ्या. आणि स्त्री शिक्षणासाठीच त्यांनी महत्वाचे काम केले आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं, बेहरामजी मलबारी ही पारशी होते, लक्षात ठेवा. इथे त्यांनी आपण केलंय पारशी सुधारक होते हे. तर हे बारीक बारीक गोष्टी कीवर्ड आहे, आणि हे जर तुम्ही एवढ्या डीप मध्ये जर केलं ना, तर गॅरंटी सांगतो तुमची पोस्ट 100% निघणार आहे. कोणी करत नाही महाराष्ट्रामध्ये हे. त्यानंतर विष्णू शास्त्री पंडित बद्दल आपण पाहिलं, त्यांनी पुनर्विवाह मंडळी, विडो रिमॅरेज असोसिएशन, जे की 1853 याची स्थापना केली आणि विधवांसाठी पुनर्विवाह केलेला आहे. त्यानंतर बघा, आणखी डिटेलमध्ये आपण माहिती दिलेली आहे. व्यक्ती आणि त्यांचे मुख्य कार्य. बघा आता व्यक्ती, जसं गोपाळ हरी देशमुख यांचा पूर्ण कार्यकाळ जो आहे 1823 ते 1892 दरम्यान आहे. तर यांना लोकहितवादी म्हणतात सांगितलं. हे स्त्री शिक्षण दिलं यांनी. जातीभेद विरुद्ध लेखन केलेलं आहे. मग इथून तुम्हाला बघा, बरेच जण म्हणतात ना, सर हे प्रत्येक गोष्ट सापडत नाही, तर तुम्हाला माहित असलं पाहिजे की गोपाळ हरी देशमुखांनी जातीभेद विरुद्ध लेखन केलेलं आहे. मग त्याच्यावरून तो कीवर्ड पकडला जातो. लक्ष्मीज्ञान जो ग्रंथ आहे तो लिहिलेला आहे, जो अर्थशास्त्राच्या संबंधित आहे. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला छोट्या छोट्या पकडाव्या लागणार आहे. त्यानंतर विष्णुबुवा ब्रह्मचारी 1938 ते समथिंग, यांचा जन्म प्रॉपर दिला नाहीये म्हणून आपण तिथं क्वेश्चन मार्क टाकलाय. खंडणी प्रवचन यांनी केलेलं आहे. हिंदू धर्मरक्षण केलेलं आहे. भावार्थ सिंधू लेखक त्यांनी केला. तर हे याच्यावर प्रश्न आलाच आहे. आणि हिंदू धर्मरक्षक, तर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांना हिंदूंचे धर्मरक्षक सुद्धा म्हणतात, कारण की त्यांनी धर्मरक्षक केलाय. हिंदू धर्माबद्दल बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या आहेत. आणि जे खंडणी मागतात ना, त्याच्यावर सुद्धा प्रवचन त्यांनी केलेलं आहे. बेहरामजी मलबारी यांचा कार्यकाळ 1853 ते 1912 मध्ये असतो. पारशी समाजातील कवी आहे आणि सुधारक आहे. आणि त्यांनी सेवा सदनची आताच पाहिलं स्थापना केली. बाल विवाह विरोध लेखन सुद्धा केलं आहे. बघा, बेहरामजी मलबारी, ब वरून बालविवाह विरोधी, म्हणजे बालविवाह म्हणजे लहानपणीच काय होत होते, लहान मुलांचे लग्न केले होते, त्याला त्यांचा विरोध होता की लहानपणी लग्न करणे चुकीचं आहे. बरोबर आहे ना. तर त्या गोष्टीला, आणि सेवा सदन ते त्यांनी स्त्रियांसाठी केलं, तेव्हा ते बघितलं आपण. आणि विष्णू शास्त्री पंडित, विष्णू शास्त्री पंडित बद्दल मी कमी बोललो, पण माहिती तुम्हाला पंडितवरून काय पकडायचं की ते लग्न लावते, पण कोणता लग्न लावते, पुनर्विवाह लावते. तर पुनर्विवाह म्हणजे कोणता, विधवांचा. तर विधवा पुनर्विवाहांचा पुरस्कर्ते यांना म्हटलं जाते. विधवा पुनर्विवाहांचा पुरस्कर्ते. ठीक आहे. ओके, समजलं इथपर्यंत? नाईस. व्हेरी गुड. तर एवढं तुम्हाला माहित पाहिजे. खूप डीप मध्ये होत आहे, मला माहित आहे. असू द्या, मजा येणार आहे. आणि एवढा असा सिरियसली अभ्यास केला तर मला नाही वाटत कोणी तुमची पोस्ट रोकेल. नेक्स्ट बघा आता, 17 ऑगस्ट 1932 रोजी दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देणारा जातीय निवाडा कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानाने जाहीर केला? तर बघा, ही तारीख तो बिलकुल लक्षात ठेवायची आहे. 17 ऑगस्ट 1932, जे सरळ सेवेला पेपर असतात ना, सरळ सेवा, त्यामध्ये डायरेक्ट विचारतात जातीय निवाडा कोणत्या दिवशी मांडण्यात आला. तर 17 ऑगस्ट 1932 रोजी दलितांना स्वातंत्र्य संघ देणारा जातीय निवाडा हा कोणत्या ब्रिटिश जारी केला? तर ब्रिटिशांचं नाव आहे रॅमसे मॅग्नॉल्ड. ठीक आहे, एकदम सोपा प्रश्न आहे हा. पेपरला 2-3 वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे, मेसचा जरी असला तरी. पण तुम्हाला हे तारीख लक्षात ठेवायची आहे, 17 ऑगस्ट. तर एमपीसीनं 17 सांगितली, काही पुस्तकामध्ये 16 ऑगस्ट सुद्धा दिलेली आहे. ओके, तर 16 किंवा 17 ऑगस्ट. तर आता आपल्याला एमपीसीनं 17 ऑगस्ट तारीख दिलेला आहे. इथं दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देणारा, त्याच्या विरोधात काय झालं बघू आपण. बघा, जातीय निवाडा याच्यामध्ये 16 किंवा 17 ऑगस्ट 1932 रोजी ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केला. तर 16 आता 17, आता तुम्ही म्हणता सर 16 केला की 17 केला? बघा, प्रॉब्लेम काय होतो, आपल्या इथं जेव्हा नाही का रात्र असते तिकडे दिवस असते, तिकडे दिवस असते तेव्हा आपल्याकडे रात्र असते. म्हणजे
ऑब्वियस आहे इंग्लंडमध्ये, तर थोडा टायमिंगचा फरक पडतो, त्यामुळे काही ठिकाणी 16 आहे, काही ठिकाणी 17 आहे. पण आता एमपीसीनं 17 ऑगस्ट दिलाय, तर आपण 17 ऑगस्ट ठेवलंच आहे. पण चुकून 17 नसलं 16 असलं, 17चं ऑप्शन सुद्धा नसलं, तर तुम्ही 16 मारायचं उत्तर. ओके, म्हणून दोन्ही तारीख मी दिलाय. या घोषणेत अनुसूचित जाती, ज्याला दलित म्हणतो, मुस्लिम, शीख, ख्रिस्ती, अँग्लो इंडियन वगैरे अल्पसंख्याकांना स्वतंत्र मतदारसंघ राखीव केले. त्यांना कोणते मतदारसंघ राखीव केले? स्वतंत्र मतदारसंघ राखीव केले. आता हे स्वतंत्र मतदारसंघाला विरोध होता, कोणाचा होता? महात्मा गांधींचा. पुढे सांगतो. पहिले तर लक्षात ठेवा, कोणाकोणाला? मुस्लिम, शीख, ख्रिस्ती, अँग्लो इंडियन वगैरे अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र मतदारसंघ राखीव केले. परिणामी बघा, परिणाम दिलाय. गांधीजींनी येरवडा जेलमध्ये, आता येरवडा जेल पुण्यामध्ये येते, त्यांनी उपोषणाला घोषणा केली आणि पुढे पुणे करार झाला. मग पुणे करार झाला 24 सप्टेंबर 1932 ला. ठीक आहे, झाला. ज्या स्वतंत्र मतदारसंघाऐवजी आरक्षित जागा मान्य करण्यात आल्या. जो स्वतंत्र मतदारसंघ होता त्याऐवजी काय करण्यात आलं? आरक्षित जागा देण्यात आल्या. लक्षात घ्या, तर हा होता तो जातीय निवाडा. याच्यामध्ये भेद करणार होते स्वतंत्र मतदारसंघ देऊन, पण महात्मा गांधीजींनी येरवडा इथं काय केलं? उपोषण केलं आणि स्वतंत्र मतदारसंघाच्या एवढी काय केलं? आरक्षित जागा दिल्या, की तुम्ही आरक्षित जागा ठेवा. जे आता आपल्या इथं सध्या आरक्षित जागांचं तत्व अजून सुद्धा आहे. तर याच्यामध्ये बाकीचे जे व्यक्ती होते त्यांच्याबद्दलची आता माहिती घेऊ. जसं केमेट ॲटली. ठीक आहे, केमेट ॲटली जे होते हे 1945 ते 51 मध्ये पंतप्रधान होते. पंतप्रधान कुठले होते? ब्रिटनचे, इंग्लंडचे पंतप्रधान होते ॲटली. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा, बघा हा सुद्धा प्रश्न विचारलाय, भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? हा सुद्धा प्रश्न आलेला बरं का. तर तेव्हा होते कॅमेट ॲटली हे होते. लक्षात घ्या, भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा कोण पंतप्रधान होते? कॅमेट ॲटली हे पंतप्रधान होते. हा प्रश्न आलेला आहे. तर 19 बघा, त्यांचा कार्यकाळ 45 ते 51 मध्ये पंतप्रधान. 1932 मध्ये त्यांचा काही रोल नव्हता, कारण 1932चा विचारला जातीय निवाडा, याच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही. बेंजामिन डिझरेअली, तर बेंजामिन डिझरेअली जे होते हे सुद्धा पंतप्रधान होते 1874 ते 1880 दरम्यान. ते 19व्या शतकातच त्यांचं निधन झालं, म्हणून त्यांचा सुद्धा काही संबंध नाही. विन्स्टन चर्चिल, तर हे फेमस व्यक्तिमत्व आहे. हे 1940 ते 45 आणि 1951 ते 55 मध्ये पंतप्रधान होते. पण 1932 मध्ये त्यांचा काहीही, ते फक्त संसदीय नेते होते, याच्यासोबत त्यांचा जातीय निवाड्यासोबत संबंध येत नाही. चर्चिल सुद्धा पंतप्रधान होते, लक्षात घ्या, 40 ते 45च्या दरम्यान. त्यानंतर कॅम्बले ॲटली आणले आणि पुन्हा मग चर्चिल हे पुन्हा पंतप्रधान म्हणून तिथं ब्रिटनमध्ये नेमून आले. तर दोनदा ब्रिटनमध्ये चर्चिल हे चर्चेत होते, असं लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर रॅमसे मॅकडोनाल्ड जे होते हे भारतामध्ये आले होते 1931 ते 35च्या दरम्यान. तेव्हा जातीय निवाडा झाला होता. नॅशनल सरकारचे पंतप्रधान होते हे. पहिल्यांदा त्यांनीच कम्युनियल अवॉर्ड ज्याला म्हणतात तो प्रसिद्ध केला आणि याचं म्हणून उत्तर योग्य उत्तर आहे रॅमसे मॅकडोनाल्ड. तर रॅमसे मॅकडोनाल्डचा कार्यकाळ होता 1931 to 35 ऍज अ ब्रिटिश प्राईम मिनिस्टर. ओके, आणि तेव्हाच त्यांनी जातीय निवाडा जो आहे तो मांडला होता. तर बघा, याच्यावरही प्रश्न आलाय. कॅमेल ॲटली, बेंजामिन डिझरायली, विन्स्टन चर्चिल हे सर्व प्राईम मिनिस्टर होते आणि त्यांच्या काळामध्ये कुठल्या कुठल्या घटना झाल्या त्या सुद्धा आपण इथं घेऊन आलेलो आहे. ओके, नेक्स्ट बघा, घटक. आता रॅमसे मॅकडोनाल्ड जे होते हे कोणत्या पक्षाचे होते तेव्हाचे? तर पहिले लेबर पक्षीय पंतप्रधान होते. पहिले लेबर पक्षीय पंतप्रधान होते, लेबर पक्षीय. ओके, 1929 to 35 म्हणजे 1932 मध्ये आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर भारताशी संबंधित निर्णय त्यांनी घेतले होते. तर 1932 मध्ये तेव्हा आर्थिक मंदी आली होती, इकॉनॉमिकल क्रायसिस. तर तेव्हा त्यांनी हे सगळं केलं होतं. ओके, 1929 to 35च्या दरम्यान पहिले लिबरल पक्षीय पंतप्रधान होते. त्यानंतर कम्युनल अवॉर्ड जो होता, ज्याला म्हणतो आपण आता हा जातीय निवाडा म्हणतात. तर दलितांसह 7 समुदायांना स्वतंत्र मतदारसंघ, हिंदू समाजात विभाजनाच्या भीतीने विरोध. तर 7 जमानांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याचं घोषित केलं होतं. स्वतंत्र मतदारसंघ मी समजून सांगितलेलं आहे, पण त्या ठिकाणी मग त्याच्यामुळे काय झालं असतं, हिंदू समाजात काय झालं असतं, विभाजन झालं असतं आणि त्या भीतीला त्याला विरोध करण्यात आला होता. या पूर्ण जातीय निवाड्याला महात्मा गांधीजींनी विरोध केला होता. पुणे करार काय झाला होता बघा, तर पुणे करार ज्याला म्हणतात, पुणे पॅक्ट मध्ये झाला. गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये हा झाला होता. दलितांना 148 राखीव जागा याच्यामध्ये देण्यात आल्या होत्या, कारण की जो स्वतंत्र मतदारसंघ होता तो कॅन्सल झाला. त्या ठिकाणी काय देण्यात आल्या, राखीव जागा. तर दलितांना किती, 148 एवढ्या राखीव जागा देण्यात आल्या, 148. पण संयुक्त मतदार यादीतून देण्यात आल्या त्या, हे पण लक्षात ठेवता. तर हे सगळं आहे ह्या पूर्ण प्रश्नाबद्दलचं. पण तुम्हाला एक लक्षात ठेवून द्या, कधी कधी सिंपल प्रश्न येतो, चुकतो. तर दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देणारा जो जातीय निवाडा होता तो 17 ऑगस्ट 1932 चा होता आणि तो कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानांनी जाहीर केला होता, तर रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केला होता. आणि रॅमसे मॅकडोनाल्डने केलेला हा मान्य झाला नाही, कारण की महात्मा गांधी काय बसले होते, आंदोलन आपलं उपोषणावर बसले होते, त्यामुळे तो त्यांनी नाकारला. चला, समजलं का सांगा मला. आणि सर्वांनी बघा शेवटपर्यंत राहायचं बरं का. मला माहिती नाही किती जण आहे काय आहे, तर फक्त मी शिकवत आहे, कारण की माझं फक्त माइंड चालू आहे शिकवण्यात.
जेवढं तुम्हाला एक्स्ट्रा देता येईल तेवढं देण्यात. तर मी प्रत्येकाकडे आता असं नाव घेऊन बोलणार नाहीये की बाबा समजलं का वगैरे, तर तुम्ही थोडेसे मला नाही का, आणि कमेंट सेक्शन मध्ये थोडंसं मी म्हटलं समजलं का, तर तुम्हाला मला उत्तर द्यायचं आहे. व्हेरी गुड, चला जबरदस्त, खूप छान होत आहे सर अनालिसिस, व्हेरी गुड, थँक्यू. ठीक आहे, त्यानंतर आता आपण नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. वृत्तपत्राविषयक जोड्या लावायच्या तुम्हाला, वृत्तपत्र आणि त्याच्या जोड्या लावायच्या. ते इथे बघा, कृष्णाजी रानडे दिलाय, वीरेश्वर छत्रे दिलाय, श्रीपंतराव शिंदे, मुकुंदराव पाटील. बघा मुकुंदराव पाटीलांचं याच्या आधी पण नाव आलेलं आहे का, असं नाही की फर्स्ट टाइम तुम्हाला मुकुंदराव पाटीलांचं नाव तुम्हाला माहिती आहे, याच्या आधी सुद्धा आलेलं आहे. आणि इकडे दिलाय वृत्तपत्र विजय मराठा, दिनमित्र, ज्ञानसाधू आणि ज्ञानप्रकाश. त्याचं उत्तर काय आहे बघा. अच्छा, इथं मराठी इंग्लिशमध्ये त्याचं उत्तर आपल्याला पाहिजे. ठीक आहे, तर कृष्णाजी रानडे यांचं जे आन्सर आहे ते आहे ज्ञानप्रकाश. त्यांचं वृत्तपत्र आहे ज्ञानप्रकाश. कृष्णाजी रानडे यांचं कोणतं आहे, ज्ञानप्रकाश आहे. त्यानंतर वीरेश्वर छत्रेचं आहे ज्ञानसिंधू. ज्ञानसिंधू. श्रीपंतराव शिंदे यांचं जे आहे ते आहे विजय मराठा. आणि मुकुंदराव पाटील जे की फेमस आहे यांचं आहे दीनमित्र. मुकुंदराव पाटीलांचं कोणतं आहे, दीनमित्र. तर मी थोडंसं तुम्हाला सांगतो, मी मुकुंदराव पाटीलांचं नाव दीनमित्रांचं याच्या आधी सांगितलंय तुम्हाला, तर थोडंसं तुम्ही लक्षात ठेवता. मुकुंद राव पाटील यांचा आहे दीनमित्र. तर बघा याच्यावरून तुम्हाला पकडायचं कसं आहे, थोडंसं हिंट तुम्हाला देतो मी. तर मुकुंद आणि राव, तर हे पहिले दोन अक्षर आणि शेवटचे दोन अक्षर सोडून द्यायचे, मधातलं द अक्षर वरून जायचं मुकुंदरावांच्या, तर द वरून दीनमित्र लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मुकुंदराव पाटील द दीनमित्र, तर द वरून मधातलं अक्षर. बाकी तुम्ही आता एक तुम्हाला आणखी सांगतो, वृत्तपत्र जो टॉपिक आहे हा टॉपिक संपतच नाही. याची मी क्लासमध्ये जवळपास तुम्हाला 100च्या वरती वृत्तपत्र शिकवलेलं आहे, पूर्ण पीडीएफची पीडीएफ तिच्यामध्ये आहे, परंतु ते लक्षात राहत नाही. तर तुम्हाला काय करायचं, आता जे सध्या लेटेस्ट नाव, जसं हा कंबाईन गट ग मुख्य परीक्षेचा पेपर आहे, तर याच्यामध्ये जे वृत्तपत्र आलेले आहे आणि जे काही फेमस वृत्तपत्र असतात ते आपल्याला पाठ करावेच लागतात, तेवढेच करायचे, कारण की हे आपण नाही लक्षात ठेवू शकत. त्याचं उत्तर जे आहे त्याचा ऑप्शन नंबर 3 बनते. त्यांच्याबद्दलची एक्स्ट्रा माहिती बघू आणि त्यानंतर आपण समोर जाऊ. आणि वृत्तपत्रावर तुम्ही किती केलं, हा पूर्ण फॅक्च्युअल डाटा आहे. जसं कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांचं ज्ञानप्रकाश आहे. ठीक आहे, वीरेश्वर सुधुसूत छत्री यांचं ज्ञानसिंधू आहे. बघ किती ज्ञान किती प्रॉब्लेम होऊन जाणार. श्रीपंतराव शिंदे यांचं विजय मराठा आहे. मुकुंदरावांचं द वरून नाव आहे, द वरून दीनमित्र आहे. तर मी तुम्हाला शॉर्टकट सांगितले. तर याचं थोडंसं स्पष्टीकरण बघून घेऊ. कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांचं जे ज्ञानप्रकाश आहे, कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांचं जे ज्ञानप्रकाश नावाचं वृत्तपत्र आहे, त्यांनी ते 12 फेब्रुवारी 1849 रोजी पुण्यात ज्ञानप्रकाश साप्ताहिक सुरू केले होते. हे पुण्यात चालू केलं होतं ज्ञानप्रकाश नावाचं साप्ताहिक. साप्ताहिक म्हणजे 7 दिवसांनी येणार. पुढे द्वे साप्ताहिक म्हणजे 1853 व द्वे 1904 मध्ये हे मराठी समाज प्रबोधनाचे प्रमुख माध्यम ठरले होते. वीरेश्वर छत्रे यांचे जे ज्ञानसिद्ध होते हे 1842 ते 45 दरम्यान मुंबईत, कुठं मुंबईत ज्ञानसिद्ध साप्ताहिकच होतं, 7 दिवसात सुरू झाले होते. सामाजिक प्रश्नांवर लिहिले जात होते, समाजातले जे प्रश्न होते त्यांच्यावरती लिहिले जात होते. मराठी मुद्रणातून उदयास आलेले आरंभीच्या वृत्तपत्रापैकी हे एक आहे. श्रीपंतराव शिंदे यांचा आहे विजयी मराठा. 1 डिसेंबर 1919 रोजी पुणे येथे विजयी मराठाचे संस्थापक संपादक बहुजन हितेशी विचारांचा त्यांचा प्रसार होता. तर हे होते श्रीपतराव शिंदे. आणि मुकुंदराव पाटील ज्यांचं दिनमित्र आहे हे बघा, मुकुंदराव पाटीलांचा संबंध जो सत्यशोधक चळवळीशी शेतकरी नेते होते, म्हणून शेतकरी चळवळी, म्हणून त्यांचं नाव सत्यशोधक चळवळीसोबत येते. सत्यशोधक चळवळ तुम्हाला माहित असायला पाहिजे. तर मुकुंदराव पाटीलांचं नाव सत्यशोधक चळवळीसोबत जोडते, त्याचे शेतकरी नेते होते हे. दिनमित्र हे ग्रामीण होतं. बहुजनाभिषयक वृत्तपत्र संपादन केले होते. तर बहुजनांना भिषुल म्हणजे बहुजन म्हणजे काय, जे दीनदयाळ लोक आहे किंवा जे कॅटेगरीमध्ये येतात, कास्ट मध्ये येतात, तर त्यांच्यासाठी याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी संपादित केल्या जात होत्या. तर ज्ञानप्रकाश बघा, हे 1849चं स्थापना वर्ष याचं. पहिले दीर्घकाळ चाललेले सर्व मराठी साप्ताहिक आहे. नंतर दैनंदिन झालं, हे दैनंदिन म्हणजे रोज येणारं झालं. ज्ञानसिंधू ही 1842ला स्थापना वर्ष आहे. सामाजिक धार्मिक लेख याच्यामध्ये लिहिले जात होते. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला जात होता. 3 वर्षच हे चालले, 3 वर्षानंतर हे बंद पडले. विजय मराठा 1919ला झालं.
बहुजन मराठा चळवळीचा मुखपत्र आहे. शाहू महाराजांशी बंधलिखी याच्यासोबत आहे. विजय मराठा म्हणजे शाहू महाराजांनी याच्यासोबत हेल्प केलेली आहे, काही गोष्टी याच्यासोबत जुळतात. दिनमित्र 1910च्या सुमारास ग्रामीण शेतकऱ्यांचे प्रश्न दिनमित्र असेल. दिन म्हणजे गरीब असते, लक्षात. दिनचा अर्थ काय होतो? गरीब होतो. दीनला गरीब सुद्धा म्हणतात, दीनदयाळ गरीब. आणि सत्यशोधक विचारांचा प्रसारासाठी हे फेमस होते दिनमित्र, जे की मुकुंदराव पाटलांचं होतं. तर असे हे 4 वृत्तपत्र ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्यानंतर 32 नंबरचा प्रश्न. ठीक आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. राज चांगला चालू आहे तुझं, व्यवस्थित करू शकतो तू. पुढे बघा आता, इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही हा लेख कोणत्या समाजसुधारकाने लिहिला? तर इंग्लिश राज्यात बघा, इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही हा लेख आहे, हा कोणत्या समाजसुधारकाने लिहिला असं म्हटलेलं आहे? तर याचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी म्हटलंय इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही. देअर इज नॉट इनफ फूड इन द इंग्लिश किंगडम. ओके, गणेश गोपाळ आगरकरांचं हे स्टेटमेंट आहे. याच्यासोबत गोपाळ हरी देशमुख पण आहे, महात्मा ज्योतिबा फुले, इथं फुले पाहिजे होतं का, फुले करून घ्यायचं इथं, आणि बाळ गंगाधर टिळक. तर बघा, या लेखाचा हेतू काय होता? आगरकरांनी 1880च्या दशकात केसरी सुधारक मध्ये हा लेख लिहून इंग्रजांच्या राजवटीतील दारिद्र्य, भूकमरी व अन्याय यांचा निर्भीड पर्दाफाश केला होता. काय जबरदस्त. म्हणजे 1980 मध्ये केसरी आणि सुधारक मध्ये आगरकर लेख लिहित होते. हा सुद्धा प्रश्न आलेला आहे, कोणत्या वृत्तपत्रामध्ये आगरकर हे लेख लिहित होते? केसरी आणि सुधारक मध्ये. परंतु हा जो लेख लिहिला होता हा कशासाठी लिहिला होता? की जे दारिद्र्य, भूकमरी आणि अन्याय यांच्यामध्ये जे पर्दाफाश त्यांनी करून दाखवला होता. मुख्य मत काय होते? राज्याला वैभवाचा डौल असला तरी जनतेला पोटभर अन्न देखील पुरेसे मिळत नाही, अशी टोकदार टीका त्यांनी केली होती. म्हणजे राज्यामध्ये तर पैसेच पैसे आहे, वैभव आहे, संपत्ती आहे, परंतु जनता जी आहे इथली राज्यातली, यांना पोटभर अन्न सुद्धा पुरेसे मिळत नाही, असं कोण लिहिलं होतं? आगरकरांनी लिहिलं होतं. आर्थिक दृष्टी बघा त्यांची, ब्रिटिश कर रचना, कारण की ब्रिटिशांनी करच्या माध्यमातून खूप लुटलं होतं, निर्यात धोरण व दुष्काळ व्यवस्थापन यावर आगरकरांची कठोर टीका केली होती. यावर आगरकरांनी खूप कठोर टीका केली होती. आणि वैचारिक प्रभाव काय होता याचा? लेखकामुळे सामाजिक सुधारणे इतकेच आर्थिक प्रश्नही राष्ट्रवादी अजेंड्यावर आले होते. तर हे सगळं वैचारिक प्रभाव त्याच्यावर पडला होता. काय तुम्हाला आता याच्यामधून बऱ्याच काही गोष्टी समजल्या असेल की आगरकरांचं तत्व काय होते. आता त्यामधले बाकीचे व्यक्तिमत्व काय आहे त्यांच्याबद्दल आपण माहिती काढू. गोपाळ हरी देशमुख जे आहे, ज्यांना लोकहितवादी म्हणतो, यांच्याबद्दल आपण याच्या आधीच वाचलेलं आहे. आता पुन्हा प्रश्न आला, 2दा यांचं नाव आलेलं आहे. तर यांनी शतपत्रे व हिंदू समाजातील रूढी यावर काय केले? लेख लिहिलाय. परंतु हा विशिष्ट लेख त्यांनी लिहिलेला नाहीये. जो कोणता, जो वरती दिला होता तो लेख त्याचा नव्हता, पण त्यांनी शतपत्रे आणि हिंदू समाजातील रूढी यावर काय लिहिलंय? लेख लिहिले आहे. तर गोपाळ हरी देशमुख. गोपाळ गणेश आगरकर केसरीचा पहिला संपादक. आगरकर हे कोण होते? केसरीचे पहिले संपादक होते. पुढे सुधारक त्यांनी काढले. भूकमरी विषयक लेख त्यांनी प्रसिद्ध केले. सुधारक कोणाचा आहे? गणेश गोपाळ आगरकरांचा. केसरीमध्ये त्यांनी लेख लिहिले जे की तुम्हाला माहिती, टिळकांसोबत त्यांचे वादविवाद झाले होते आणि त्यानंतर त्यांना वेगळा काढा लागला. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले. तर इथं फुले करून घ्यायचं, मी आधीच सांगितलं, थोडी प्रिंटिंग मिस्टेक होती, समजून घ्यायचं. सहकारी शेतकरी, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड. परंतु इंग्लिश राज्यातील अन्नाभावावर स्वतंत्र लेख त्यांनी लिहिलेला नाहीये. त्यांनी कोणकोणते लिहिलाय? शेतकऱ्यांसंबंधी लिहिलाय, गुलामगिरीवर पण त्यांनी भाष्य केलंय. गुलामगिरी त्यांचा एक लेख आहे, शेतकऱ्यांचे आसूड त्यांचा हा ग्रंथ आहे. तर हे सगळं त्यांनी केलेलं आहे. बरंच की ज्योतिबा फुले बद्दलचं आहे, ते पुढे जसं जसं येऊ तेव्हा आपण वाचू. आणि बाळ गंगाधर टिळक. तर हे केसरी आणि मराठातील राजकीय लेख. तर परंतु हा लेख आगरकरांनी त्यांच्या संपादकीय काळात लिहिला होता. फक्त बाळ गंगाधर टिळक जे होते तेव्हा त्या याच्यामध्ये होते, पण ते संपादकीयमध्ये होते, पण त्यांचा सोबत संबंध नाहीये. हे कोण म्हटलं होतं? आगरकरांनी म्हटलं होतं. लक्षात ठेवा, आगरकरांनी काय म्हटलं? आगरकरांनी म्हटलं होतं इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढे थोडं आणखी डिटेल. गोपाळ गणेश आगरकर 1856 ते 1895 यांचा हा कार्यकाळ आहे. खूप कमी लहान वर्षामध्ये त्यांचं निधन झालं. बघा, 56 ला जन्म आहे, 95 ला त्यांचं निधन सुद्धा आहे. खूप कमी काळ मिळाला. समाज सुधारक, तर्कवाद्य, विधवा पुनर्विवाह यांचे पुरस्कर्ते होते. जातीभेद धोरणाचे पुरस्कर्ते होते. न्यू इंग्लिश स्कूलची फॉर्ग्युसन कॉलेजचे सहसंस्थापक होते.
तर लक्षात ठेवा, सुधारक त्यांचं साप्ताहिक, कोणाचं? गोपाळ गणेश आगरकरांचं साप्ताहिक कोणतं आहे? सुधारक. आगरकरांनी 1888 ला सुरू केले सामाजिक आर्थिक समस्यावर भरखड भाष्य करण्यासाठी. 1888 ला सुधारक साप्ताहिक होते, साप्ताहिक म्हणजे 7 दिवसाला येणारा. दारिद्र्य व दुष्काळ, तर 1876 ते 78, 1896 ते 97, तर या 2 वेळा दुष्काळ आले. एक दुष्काळ जो आला 76-78 ला आला आणि एक आला 96-97च्या काळात. तर लेखात नमूद केलेल्या भूकमारीचे संदर्भ, मग तेव्हा जो भूकमारीचा प्रॉब्लेम होता तेव्हा त्यांनी तो चांगला. डेक्कन दुष्काळ आणि व प्लेग याच्याबद्दल सुद्धा त्यांनी भाष्य केलेले आहेत. ओके, तर हे होते गोपाळ गणेश आगरकर. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, वीस जुलै 1924 रोजी स्थापन झालेल्या बहिष्कृत हितकारिणी सभा, बहिष्कृत हितकारिणी सभा त्याला आपण एक्झिक्युटिव्ह बोर्ड म्हणतो, च्या कार्यकारी मंडळाचे सचिव खालीलपैकी कोण होते? तर बघा, ही बहिष्कृत हितकारिणी जी सभा होती हे स्थापन झाली होती 20 जुलै 1924 मध्ये, आणि याचे जे सचिव होते ते होते सीताराम शिवतकर. सीताराम शिवतकर बहिष्कृत हितकारिणी सभेचे सचिव म्हटलाय, सचिव नाही, अध्यक्षाने म्हटलाय, सीताराम शिवतकर होते सचिव. बघू आता बहिष्कृत हितकारिणी सभा कोणाची होती? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 जुलै 1924 रोजी बॉम्बे येथे दामोदर हॉलमध्ये ही सभा स्थापन केली. तर बहिष्कृत हितकारिणी सभा कोणी स्थापन केली? तर ब वरून लक्षात ठेवा, बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे, बहिष्कृत हितकारिणी सभा बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली होती. त्यांनी केव्हा सुरू केली? 20 जुलै 1924 ला सुरू केली. त्यामध्ये कार्यकारी मंडळामध्ये अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जे सचिव होते ते होते S.N. सीतारामन किंवा शिवतकर, काय नाव आहे त्यांचं? शिवतकर. आणि कोषाध्यक्ष होते याचे N.T. जाधव. कोषाध्यक्ष कोण होते बाबांनो? N.T. जाधव होते, लक्षात ठेवा. त्याला कोषाध्यक्ष, त्याला ट्रेझरर म्हणतो आपण, तर ट्रेझरर जे होते ते होते N.T. जाधव. बघा पुढे बाकीचे मुख्य कार्य व्यक्तींचे बघू. किसन बनसोड, किसन बनसोडवर प्रश्न आलेला आहे आधी. हे महत्वाचे दलित नेतृत्व होते, विदर्भामध्ये होते, पण सभेच्या सचिवापदाशी त्यांचा काही संबंध येत नाही, जे प्रश्नामध्ये विचारलेला आहे. ज्ञानदेव घोलप हे पुणे महाराष्ट्रातील कार्यकर्ते होते, पुण्यामधले जे आपल्या महाराष्ट्रातले पुणे आहे त्यातले कार्यकर्ते, परंतु 1924च्या सभेचे सचिवपद त्याच्याकडे नव्हते. सीताराम शिवतकर सचिव, याचं योग्य उत्तर आहे. आंबेडकरांचे जवळचे सहकारी होते. मूकनायक व्यवस्थापनातही त्यांनी मदत केलेली होती. म्हणजे मूकनायक कोणाचा आहे? आंबेडकरांचा, त्याचं मत. आणि शिवराम कांबळे, तर हे जे होते ते पुढील काळात दलित साहित्यिक व नेता होते, परंतु 1924च्या प्रारंभी मंडळात ते सचिव नव्हते. म्हणून याचं उत्तर आहे सीताराम शिवतकर, हे लक्षात ठेवायचं आहे. तर 1924च्या मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभा जे होते याचे सचिव कोण होते? सीताराम शिवतकर होते. अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि जर त्यांनी कोषाध्यक्ष विचारलं तर N.T. जाधव होते. कोषाध्यक्ष कोण होते? N.T. जाधव होते. ठीक आहे, नेक्स्ट बघा. डिप्रेस क्लासेस मिशन, डिप्रेस क्लासेस मिशन च्या संबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बरोबर विधान तुम्हाला विचारलंय डिप्रेस क्लासेस मिशनच्या. तर पहिलं विधान बघा, अस्पृश्यांना नोकऱ्या मिळवून देणे, हे विधान बरोबर आहे. सार्वजनिक धर्माची शिकवण देणे, हे सुद्धा विधान बरोबर आहे. अस्पृश्यांसाठी शाळा, उद्योग, दवाखाने आणि वसतिगृह स्थापन करणे, हे सुद्धा बरोबर आहे. अस्पृश्यांसाठी राजकीय संघटना स्थापन करणे, बघा राजकीय संघटना स्थापन करणे वगैरे हे काम अस्पृश्यांसाठी नव्हतं. ड नंबरचं विधान चुकीचं आहे. उत्तरे अ, ब आणि क, म्हणजे ऑप्शन नंबर 3. म्हणजे डिप्रेस क्लास मिशन जे आहे याचे वाक्य कोणते कोणते आहेत? डिप्रेस म्हणजे जे दबलेले लोक आहेत, म्हणजे अस्पृश्य लोक आहेत, त्यांना नोकऱ्या मिळवून देणे, त्यांना सार्वजनिक धर्माची शिकवण देणे आणि अस्पृश्यांसाठी शाळा, उद्योग, दवाखाने, वसतिगृह स्थापन करणे मेन कार्य आहे. त्यांना राजकीय संघटना आणि हे स्थापन करून त्यांचं काही पोट भरणार नव्हतं, म्हणून हे वाक्य काय आहे? चुकीचं आहे. बघा, तर नोकऱ्या त्यांनी दिल्या. मिशनची वैशिष्ट्ये म्हणून अस्पृश्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे हे त्यामध्ये नमूद आहे. सार्वजनिक धर्म त्यांचा होता. मिशनने विद्यार्थ्यांना नैतिक धार्मिक शिकवण देण्यासाठी विशेष वर्ग चालवलेले होते. शाळा, दवाखाने
अधिकृत उद्दिष्टांमध्ये स्कूल, हॉस्टेल, हॉस्पिटल फॉर द अनटचेबल्स यांचा समावेश त्यामध्ये केला होता, पण राजकीय संघटना जी आहे याचा त्यामध्ये कोणताही संबंध दिलेला नव्हता. आता याच्याबद्दल काही नोट आहे ते बघू. 18 ऑक्टोबर 1906 मध्ये मुंबई इथे याचे संस्थापक होते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. लक्षात ठेवा कोण होते? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. जर तुम्हाला पेपरमध्ये, आणि हे विचारलंय बहुतेक कुठंतरी विचारलेलं आहे, की तुम्हाला विचारलं की डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी? तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा. आणि केव्हा केली? मुंबई इथे केली 18 ऑक्टोबर 1906 मध्ये. अभिप्रेत हेतू होता शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, प्रशिक्षण, धार्मिक नैतिक प्रबोधन आणि सामाजिक प्रश्नांवर उपाय शोधणे. यांचं राजकीय धोरण होतं. मिशनने राजकीय प्रतिनिधींच्या तत्वाच्या मागण्यांना नैतिक पाठिंबा दिला, परंतु स्वतंत्र राजकीय संघटना कधी स्थापन केली नाही. आजचे महत्व, मिशनची शैक्षणिक व आरोग्य संस्था अजूनही महाराष्ट्रात आणि कर्नाटकमध्ये तुम्हाला कार्यरत आहे हे पाहायला मिळते. तर हे विठ्ठल रामजी शिंदे जे आहे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी ते डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली. डायरेक्ट असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? आलं का लक्षात? तर कोणी केली ते तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवू शकता. समजलं? चलो, त्यानंतर नेक्स्ट, वर्नर रिचर्ड टेम्पलेने कोणत्या भारतीय नेत्याचा उल्लेख द मोस्ट डेंजरस मॅन असा केला होता? द मोस्ट डेंजरस मॅन असा उल्लेख बघा वर्नर रिचर्ड टेम्पलेने कोणत्या भारतीय नेत्याचा केला होता? तर बघा हा प्रश्न नाही का खूप छान प्रश्न आहे, लक्षात ठेव जा. तर हा प्रश्न पेपरला आला होता, त्याचं उत्तर आहे न्यायमूर्ती म गो रानडे. तर यांना त्यांनी म्हटलं होतं मोस्ट डेंजरस मॅन. कोणी? वर्नर रिचर्ड टेम्पलेनी द मोस्ट डेंजरस मॅन म्हणजे डेंजर खतरनाक मॅन न्यायमूर्ती म गो रानडे यांना म्हटलं. रानडे यांना म्हटलं. बघा मी हा युट्यूबला सुद्धा प्रश्न टाकला होता, बऱ्याच जणांनी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकला होता, तर आय डोंट नो कोणी पाहिला असेल तर द मोस्ट डेंजरस मॅन हे कोणाला म्हटलं जात होते? न्यायमूर्ती म गो रानडे यांना म्हटलं जात होते. तर बघू आपण त्यांच्याबद्दलचं सर्व. टेम्पलेनं म्हटलं होतं. तर गव्हर्नर टेम्पलेचे वर्णन काय आहे बघा. 1879 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सीवरील पत्र व्यवहारात टेम्पले यांनी, टेम्पले म्हटल्यापेक्षा टेम्पल म्हणायला गेलेला, टेम्पल ठीक आहे, टेम्पलने किंवा टेम्पल यांनी रानडे हा अत्यंत धोकादायक माणूस आहे असे लिहिले. घाबरला होता रानडे यांना है ना 1889 ला. तर त्यांनी लिहिलं. मोस्ट विशेषण, टेम्पलच्या पुढील नोंदीमध्ये प्रेसिडेन्सीतील सर्वाधिक मोस्ट धोकादायक असा उल्लेख दिसतो. बऱ्याच स्रोतांमध्ये हा परिचय शब्दशः उद्भवतो. आता याचं कारण काय होतं बघा. कारण रानडे सार्वजनिक सभेचा आधारस्तंभ, दुष्काळ निषेध व कर सुधारणा चळवळीचा मार्गदर्शक. टेम्पलच्या मते हे राष्ट्रवादाचे अंकुर खतरनाक होते. तर रानडे जे आहे ना हे प्रत्येक वेळेस आधारस्तंभ म्हणून काम करत होते. दुष्काळ निषेध करायचे आणि कर सुधारणाबद्दल बोलायचे, आणि ते इतके प्रखरतेने बोलायचे ना की तेव्हाचे जे ब्रिटिश लोक होते ते घाबरत होते त्यांना. तर चळवळीचा मार्गदर्शक होते. तर टेम्पलच्या मते ते राष्ट्रवादीचे अंकुर होते आणि खतरनाक अंकुर होते. तर त्याच्यामुळे लोक जे होते ना ते भडकत उठत होते आणि त्यांच्या ब्रिटिशांच्या विरोधात ते लोक जनता जात होती. त्यामुळे त्यांनी त्यांना काय म्हटलं होतं की मोस्ट डेंजरस मॅन. तर कोणी म्हटलं? टेम्पलने म्हटलं. कोणाला म्हटलं? लक्षात ठेवा, न्यायमूर्ती म गो रानडे यांना म्हटलं. काय म्हटलं? द मोस्ट डेंजरस मॅन असं म्हटलं. त्यानंतर बघा याच्यामध्ये जे बाकीचे शब्द आलेले आहेत त्यांच्याबद्दल पण आपण थोडी इम्पॉर्टंट माहिती घेणार आहे. महात्मा गांधी. तर महात्मा गांधी तुम्हाला सर्वांना माहिती आहे, चर्चिलने यांना म्हटलं होतं हाफ नेकेड फकीर. महात्मा गांधींना चर्चिल यांनी काय म्हटलं होतं? हाफ नेकेड फकीर म्हटलं होतं. टेम्पलचा काळ यापूर्वीचा होता, तर महात्मा गांधी नंतरचे होते. लोकमान्य टिळक यांना बघा व्हॅलेंटाईन कायरोलने 1910 मध्ये टिळकांना म्हटलं होतं फादर ऑफ इंडियन अनरेस्ट, मोस्ट डेंजरस पायनर ऑफ द डिसफेक्शन असे म्हटले होते. लक्षात कोणी म्हटलं होते? व्हॅलेंटाईन कायरोलने म्हटले होते टिळकांना फादर ऑफ द इंडियन अनरेस्ट, मोस्ट डेंजरस पायनर ऑफ डिसफेक्शन. हे कोणाचे वर्ड आहे? व्हॅलेंटाईन कायरोलचे आहे. हे लोकमान्य टिळकांबद्दल. त्यांना मराठीतला शब्द आहे एक, मी ते विसरून आलो टिळकांबद्दल. जसं फादर ऑफ द इंडियन अनरेस्ट आहे ना, त्याला काय म्हणतात आठवलं की सांगतो त्यांना, ठीक आहे. आणि लोकमान्य टिळक चिडले होते जेव्हा लोकमान्य टिळकांना
माहित पडलं की व्हॅलेंटाईन यांना असं म्हटलं तर त्यांनी ऍक्सेप्ट नाही केलं. केव्हाच ऍक्सेप्ट नाही केलं टिळकांनी की मी असा माणूस आहे म्हणून. ओके. त्यानंतर मगो रानडे. तर रानडे यांच्याबद्दल टेम्पलच्या पत्रात स्पष्टपणे डेंजरस किंवा मोस्ट डेंजरस असा उल्लेख केलेला आहे, आताच पाहिलं. आणि सुभाषचंद्र बोस. तर 1940च्या दशकात व्हाईसरॉय हार्डिंग किंवा लॉर्ड लिलिथंगोने आदींनी खतरनाक म्हटलं, त्यांना खतरनाक म्हटले. टेम्पलच्या आधीचा काळ आहे खतरनाक. खतरनाक कोण होता? सुभाषचंद्र बोस होते. आणि होतेच खरं सुभाषचंद्र बोस खतरनाक, कारण की तिकडे मग जपानला गेले, तिकडे जर्मनीमध्ये गेले, रशियामध्ये गेले, आणि त्यांचे जे मृत्यू झाला त्याच्याबद्दल पण बरेच जण संभ्रमित असतात की त्यांचा हेलिकॉप्टरमध्ये किंवा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला, त्याच्याबद्दल पण डाऊट आहे. असो. त्यानंतर बघा नेक्स्ट याच्याबद्दलची माहिती. तर रिचर्ड टेम्पले. तर रिचर्ड टेम्पले कोण होते बघा? तर बॉम्बेचे गव्हर्नर होते. तर रिचर्ड टेम्पले हे बॉम्बेचे गव्हर्नर होते 1877 ते 80 दरम्यान. दुष्काळ धोरणासाठी सुप्रसिद्ध आहे हे. राष्ट्रीय चळवळ दमवणे हा त्यांचा उद्देश होता. दमवणे म्हणजे त्याला कमी करणे. जस्टिस एम.जी. रानडे जे होते ते होते पायनियर सभासद होते, समाजसुधारक होते. सार्वजनिक सभा, विधवा पुनर्विवाह, उद्योगाद्योग, अभ्यासपूर्व अर्थशास्त्र होते. तर हे रानडे बद्दल तुम्हाला माहिती असलं पाहिजे. पुन्हा सार्वजनिक सभा. तर पुन्हा सार्वजनिक सभाबद्दल माहिती बघा. 1870 ची लोकप्रतिनिधी संस्था ब्रिटिश धोरणावर याचिका सभागृहात चर्चा. तर हे पुन्हा सार्वजनिक सभेनं कार्य केलेलं आहे. तेव्हा ब्रिटिश धोरणावर खूप मोठ्या याचिका टाकल्या, सभागृहामध्ये खूप चर्चा केली, आणि तिथं ब्रिटिशांची नाके नऊ आणून सोडून दिली होती यांनी. ठीक आहे. आणि त्यामध्ये सर्वात मोठा रोल रानडेंचा होता, म्हणून त्यांना ते शब्द वापरले त्यांनी. ठीक आहे. कोणते शब्द वापरले की हे कसे आहे? तर हे आहे काय म्हणतात त्याला, डेंजरस आहे, मोस्ट डेंजरस आहे. तर बाकी सर्वांचा आपण अभ्यास केलेला आहे. बापरे, मी तर दमलो रे बाबा, कंटिन्यू बोलत आहे. वन वे कम्युनिकेशन चालू आहे ना इथे. कळलं का रे बाबा नीटपर्यंत? थोडस सांगा मला, समजलं का तुम्हाला? सॉरी. नेक्स्ट. व्हेरी गुड. चला बघा नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा म्हणते. कोणती जोडी ओळखा? चुकीची, रॉंग. सर सय्यद हुसेन संयुक्त भारतीय देशभक्त संघाची स्थापना केली म्हणते. डब्ल्यू हंटर भारतीय मुसलमान या ग्रंथाचे लेखक. हे वाक्य बरोबर आहे, ब. ठीक आहे, ब वाक्य बरोबर आहे. थिओडोर मॉरिसन अलीगड कॉलेजचे प्रचारक होते. हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. रहमत अली मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्राचे नाव पाकिस्तान असे सुचवण्यात आले होते. ते अलीचंच काम होतं, रहमतचं. हे वाक्य बरोबर आहे. चुकीची जोडी आहे याच्यातलं पहिलं, म्हणजे हे फक्त जोडी चुकीचं आहे. म्हणजे हुसेन यांनी असं काही म्हटलं नाही किंवा भारतीय देशभक्त संघाची त्यांनी स्थापना केली नाही. बघा आता इथे सर सय्यद हुसेन हे चुकीचं आहे. यांनी काय केलं? युनायटेड इंडियन पॅट्रिओटिक असोसिएशन 1888 स्थापना हे केली सय्यद अहमद खान यांनी. म्हणजे जे युनायटेड इंडियन पेट्रोटिक असोसिएशनची स्थापना कोणी केली आहे? सय्यद अहमद खान यांनी केली आहे, सय्यद हुसेन यांनी केली नाही आहे. व राजा शिवप्रसाद सिंग यांनी केली. येथे सर सय्यद हुसेन जे होते असा व्यक्ती संसर्ग नाही आहे. म्हणजे यांचं नाव मुद्दामून दुसरं टाकण्यात आलं. म्हणजे युनायटेड इंडियन पेट्रोटिक असोसिएशनची स्थापना जे केलेली आहे ते सय्यद अहमद खान यांनी केली आहे, आणि त्याच्यासोबत राजा शिवप्रसाद सिंग सुद्धा होते. डब्ल्यू हंटर द इंडियन मुसलमान्स हा जो भारतीय मुसलमानांसाठी लिहिलेला ग्रंथ आहे, स्टॉकिश इतिहासकार विल्यम विल्सन हंटर यांनी 1871 मध्ये हे पुस्तक प्रसिद्ध केले होते. बरोबर आहे. त्यानंतर बघा दिओडोर मॉरिसन आहे हा, दिओडोर मॉरिसन. तर यांनी बघा प्रिन्सिपल अलगर्थ हे कॉलेज जे आहे याची स्थापना केली होती. सर थिओडोरे मॉरिसन 1899 ते 1905 दरम्यान MAO कॉलेज अलीगडचे प्राचार्य सुद्धा ते होते, मॉरिसन. रहमत अली कॉइन द नेम ऑफ पाकिस्तान. तर रहमत अली यांनी काय केलं होतं? पाकिस्तान नाव हे सुचवलं होतं.
नाऊ ऑर नेव्हर 1933 मध्ये पम्फलेट मधून चौधरी रहमत अली यांनी पाकिस्तान हे नाव सुचवले होते. तर रहमत अली यांनी पाकिस्तान या देशाचे नाव सुचवले होते. तर हे प्रश्न सुद्धा पेपरमध्ये आलेला आहे, नाव कोणी सुचवले होते. त्यानंतर सर सय्यद अहमद खान जे होते यांचा जो जीवनकाळ आहे 1817 ते 1898 दरम्यान आहे. अलीगड मुवमेंट मध्ये हे सहभागी होते. UIPA सह संस्थापक आधुनिक शिक्षणाचे पुरस्कार त्यांनी केला आहे. WW हंटर जे आहे ते 1840 ते 1900 काळामध्ये ICS अधिकारी होते. द इंडियन मुसलमानद्वारे मुस्लिम समाजाचे त्यांनी विश्लेषण केले आहे. तर थिओडर मॉरिसन जे आहे ते 1863 ते 1936 चा काळ होता. MAO कॉलेज प्राचार्य, प्रॉक्टेरियम सिस्टीम ओल्ड बॉय असोसिएशन त्यांच्या अंतर्गत त्यांनी कार्य केलेले आहे. चौधरी रहमत अली, ठीक आहे, रहमत अली जे होते 1897 ते 1951 कार्यकाळ आहे. पाकिस्तान संकल्पनेचे जनक यांना म्हटले जाते. पाकिस्तान डिक्लेरेशन केलं आहे त्यांनी 1933 ला. तर त्यांना पाकिस्तान संकल्पनेचे किंवा जनक कोणाला म्हटले जाते? रहमत अली यांना म्हटले जाते. तर याच्यावर ऑलरेडी प्रश्न आलेला आहे. कळलं का हा प्रश्न? एवढा डिटेलमध्ये घेतला बाबांनो आपण का? मला नाही वाटत, मी तुम्हाला गॅरंटी देतो, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, जर हे बॅच जर तुम्ही केली ना, कारण की पैसे तर काहीच नाही बॅचचे, मला तर वाटते फ्रीमध्ये बॅच आहे तुमच्यासाठी हे, पण एवढं घेताय ना आपण, हे पुन्हा पुन्हा वाचा. हे एवढं डेप्थ मध्ये कुठल्याच याच्यात तुम्हाला घेतलं जाणार नाही आणि कुठल्या पुस्तकात पण नाही या गोष्टी अशा एवढ्या चांगल्या प्रकारे मांडलेल्या. आय होप की मी पुढे याचं पुस्तक वगैरे पण बनवण्याचा प्रयत्न करेल. आय डोंट नो व्हॉट हॅपन इन नेक्स्ट, बट आपण ट्राय करू. ओके. तर निखिल म्हणते सर मी बॅच आताच जॉईन केली आहे, हे कशी असेल आणि रेकॉर्डेड लेक्चरला वॉच टाइम किती असेल, अनलिमिटेड आहे का ते सांगा प्लीज. आणि लास्टला एकदम शिकून झालं की लिंक नको तुटायला. आता नाही बघा, तुझं बरोबर आहे. आता प्रश्न झाल्यावरच मी तुमचं वाचलं. हे आपली जी बॅच आहे ही बॅच PYQ ची बॅच आहे. यामध्ये 2021 पासून ते 2025 पर्यंत जेवढे पण मुख्य परीक्षेचे PYQ आणि पूर्व परीक्षा याचे डिटेल PYQचं आपण अनालिसिस घेणार आहे. याच्यामध्ये वॉच टाइम अनलिमिटेड आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आपण रिस्ट्रिक्शन लावलेलं नाही आहे. बॅच हे जे आहे पूर्णपणे आपण 1 वर्षासाठी ठेवलेली आहे, 1 इयर. तुम्ही 1 वर्षात ते बॅच पुन्हा पुन्हा पाहू शकता, कारण की माझं इथे तुमच्यासाठी जास्तीत जास्त देणं बनते तर तेवढं मी देण्याचा प्रयत्न करत आहे. ओके. तर समजलं. तर जर कोणी नवीन आलं असेल बॅचला तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. आपण ह्या सर्व गोष्टी आपल्या क्लासमध्ये जी हिस्ट्रीची बॅच आहे त्यामध्ये पण घेतो, आपण जे आपल्या बाकीच्या बॅचेस असतात त्यामध्ये पण डिटेलमध्ये घेतो, पण एवढं अनालिसिस आपण कुठं घेत नाही आणि कुठल्याच तुम्हाला नोटबुकमध्ये. कारण की अनालिसिसचं पुस्तक जरी तुम्ही मार्केटमध्ये घेतलं तर 700-800 रुपयाचं पुस्तक होते आणि त्याच्या बदल्यात आपण 350 रुपयाच्या मध्ये एवढं अनालिसिस ते देत पण नाही तुम्हाला. तर जेवढं करत आहे आपण, तर इथं येऊन मी लाईव्ह मध्ये हे तुमच्यापासून करून घेत आहे. तर मला अपेक्षा आहे की तुमच्या सर्वांचे रिझल्ट पाहिजे. तर सर्वांनी रिझल्ट काढायचे आहे. जास्तीत जास्त तुमचे मित्र विद्यार्थी त्यांना पण ह्या बॅच बद्दल कळवायचं आहे. बस एवढंच आपल्याला अपेक्षित आहे. आपण नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ, जो की 37 नंबरचा प्रश्न आहे. ठीक आहे, चला बघा. आता इथं जोडा लावा दिलेला आहे आणि इथं पत्रिका किंवा साप्ताहिक दिलेला आहे आणि इथं संपादक आणि प्रवर्तक दिलेला आहे. तर याच्यामध्ये बघा प्रभाकर जे आहे, तर प्रभाकर हे साप्ताहिक जे आहे याचे संपादक होते भाऊ महाजन. कोण होते? भाऊ महाजन. सुधारक आपण थोड्या वेळा आधीच अभ्यासलं बघा, सुधारक अभ्यासलं का? त्याच्यावर प्रश्न पुन्हा रिपीट आला. गोपाळ गणेश आगरकर, त्याच्यामध्ये वेगळा होता पण आपण गोपाळ गणेश आगरकरांचं सुधारक आधीच वाचलं, म्हणजे याचं 3 आहे उत्तर. ठीक आहे. जनता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप फेमस आहे. ठीक आहे, जनता. आणि महाराष्ट्र धर्म आहे विनोदा भावे यांचं. महाराष्ट्र धर्म आहे विनोदा भावे यांचं. आता बघा, म्हणजे याचं उत्तर होते 3 नंबरचं. मला ऍसिडिटी झाली यार अजून. असो, प्रभाकर हे साप्ताहिक आहे 1841 मध्ये. मराठीतील एक पहिला लोकप्रिय साप्ताहिक, सामाजिक सुधारणांवर भर होता. हे भाऊ महाजन, फाउंडर कोण आहे यांचे? भाऊ महाजन. यांचं पूर्ण नाव आहे गोविंद विठ्ठल महाजन. भाऊ महाजनचं पूर्ण नाव काय? गोविंद विठ्ठल महाजन. जे सुधारक आहे ज्यांच्याबद्दल ऑलरेडी पाहिलं आहे 1888. तर्कवादी, समाज सुधारक, विचारधारा, विधवा पुनर्विवाह आणि जातीभेद विरोधी लेख, याच्यामध्ये सुधारक मध्ये हे सगळं लिहिलं जात होतं. तर्कवादी, समाज सुधारक. कारण की कोणाचं काम होतं? गोपाळ गणेश आगरकर हे याचे काय फाउंडर आहे, संपादक होते. ओके. तर त्यांनी हे त्याच्यामध्ये तर्कवादी, समाज सुधारक, विचारधारा, विधवा पुनर्विवाह ह्या सगळ्या मुद्दे त्यामध्ये टाकत होते. जनता जे की 1930 मध्ये होतं.
अस्पृश्यांना स्वबळ देण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांचे मुखपत्र होते, हे संपादक सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते. आणि महाराष्ट्र धर्म जे आहे 1923 मध्ये हे वृत्तपत्र चालू केलं. उपनिषदांवरील निबंध यामध्ये होते. सर्वोदयी विचारांचे मासिक यांनी इथे सर्वोदयी विचारांचे मासिक होते हे, आणि आचार्य विनोबा भावे यांनी हे त्यांचे ते संपादक होते महाराष्ट्र धर्मांचे. ओके, त्यानंतर बघा इथं काही महत्वाच्या गोष्टी आणखी दिलेल्या आहे. भाऊ महाजन जे आहे हे पहिल्या मराठी वृत्तपत्रापैकी प्रभाकरद्वारे सामाजिक प्रश्न मांडत होते. गो ग आगरकर जे आहे हे केसरीचे पहिले संपादक होते. नंतर त्यांनी सुधारक तर्कवादाचे प्रवर्तक बनले ते. डॉक्टर आंबेडकर जे होते यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता इत्यादीद्वारे दलित हक्कांसाठी पत्रकारिता केलेली होती. आणि विनोबा भावे यांनी सर्वोदयी तत्वज्ञान महाराष्ट्र धर्म मासिकेद्वारे अध्यात्म व सेवा हे दिली होती. तर या सर्वांबद्दल चारही जे व्यक्तिमत्व आहे यांच्याबद्दलची आपण माहिती घेतलेली आहे. ओके, तर अशा प्रकारे बघा आपले इतिहासाचे प्रश्न जे आहे हे इथं संपलेले आहे. बघा इतिहासाचे प्रश्न बरोबर 1 तास लागला असेल कमीत कमी. याच्या आधीचं आपण जे सेशन घेतलं होतं ते पॉलिटीचं घेतलं होतं, पॉलिटीचं 1 तास लागले. आणि आता जे आपण सेशन कव्हर केलेलं आहे हे हिस्ट्रीचं घेतलं आहे, आणि हिस्ट्रीमध्ये पण प्रत्येक प्रश्नाचा खूप डिटेल केलं, याला सुद्धा 1 तासाचं लेक्चर लागलेलं आहे. तर असं हे आपलं डिटेल लेक्चर चालणार आहे. आपण हे लेक्चर 28 सप्टेंबर पर्यंत घेणार आहे, की जे राज्यसेवेची एक्झाम आहे तोपर्यंत जेवढे पण आपले PYQ वेळ लागेल त्या प्रकारे. आणि हे जे आता बऱ्याच जणांची 29 तारखेला एक्झाम आहे, म्हणून मी पहिले ग्रुप बी चे मेन्सचे पेपर घेत आहे. हा पेपर झाल्यानंतर आपण लगेच 2022चा जो ग्रुप बीचा मेन्सचा पेपर होता तो अनालिसिस करणार आहे. आणि जमलं तर 2-3 पेपर आपले ह्या 10-12 दिवसात कव्हर करण्याचे आपण प्रयत्न करणार आहे. ओके, तर मी ज्यांचा पेपर आता येणाऱ्या 29 जूनला आहे, जो मुख्य परीक्षेचा पेपर आहे 2024चा गट ब चा, PSI STI ASOचा, तर त्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. म्हणून मी पहिले मुख्य परीक्षेचा गट ब चाच पेपर घेतला. मी राज्यसेवेचा पेपर घेणार होतो, पण मी पहिले म्हटलं नाही तुम्हाला फायदा झाला पाहिजे तर मुख्य परीक्षेचा पहिले गट ब चा पेपर घेऊ. तर हा जो आपण पेपर घेतलेला आहे हा कंबाईन गट ब मुख्य परीक्षा 5 नोव्हेंबरला जो पार पडला गेल्या वेळेचा तो घेतलेला आहे. तर जे मुलं आता ह्या बॅचला आलेले त्यांना प्रत्येकाला याचा फायदा झाला पाहिजे. आता यानंतर आहे आपल्या जिओग्राफी. तर जिओग्राफीचा आपण उद्या सेशन घेणार आहे, आणि जिओग्राफी नंतर मग सायन्स आणि इकॉनॉमिक्स. ओके, तर असे आपले पूर्ण सेशन कंप्लीट होणार आहे. तर हळूहळू टप्प्याटप्प्याने जाऊ, इन डेप्थ मध्ये आपण घेत आहे. तर प्रत्येक गोष्ट फक्त तुम्ही पुन्हा हा व्हिडिओ बघा, नोट बनवा तुमच्या छोट्या छोट्या द्या आहे त्या, आणि ज्यांनी ऍडमिशन केलेली आहे त्यांनी बाकीच्यांना पण सांगा. कारण की कसं आहे, विशेषतः आपले जे जवळचे विद्यार्थी आहे किंवा आपले कलिग्स आहे, आपले रिलेटिव्ह आहे, जे आपल्या सोबतचे आहे त्यांना सगळ्यांना सांगा. कारण की मला प्रत्येकाला असं चांगलं वाटत नाही की बोलावं, कारण की मी कधी कोणाला स्वतःहून बोलावलं नाहीये की माझी बॅच जॉईन करा, की हे करा ते करा. ज्यांना स्वयं वाटते, कारण की आपला बिझनेस नाही आहे, मी जर तुम्हाला एवढा डेटा देऊन आलो असेल त्याच्या मागे माझा हेतू एवढाच आहे की जास्तीत जास्त आपला रिझल्ट काढायचे. आणि मी तुम्हाला माहित आहे आज मी जेवण सुद्धा नाही केलेलं आहे. ठीक आहे, रात्री आता 4:30-5 वाजता मी थोडंसं जेवलो. तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपले कामं करतो आपण, जेवढं होईल तुमच्यासाठी देतो. अपेक्षित एवढं आहे की तुम्ही सुद्धा तेवढं दिलं पाहिजे. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर बिंदास विचारा, तुमच्यासाठी बसलो आहे. आजचं सेशन कसं झालं मला सांगा, आणि इथून अजून सुद्धा आपल्याला स्पीड वाढवायचा आहे. बऱ्याच काही गोष्टी घ्यायच्या आहेत, थांबायचं नाही आहे. कर दिखावा कुछ ऐसा की दुनिया करना चाहे आपके जैसा. ओके, तर काही प्रश्न असेल तर आता 5 मिनिटांमध्ये प्रश्न घेऊ आणि छोटासा पॉज घेऊ. बाकी उद्याला 7:30 वाजता याच टाइमला आपण आपली बॅच चालू करू. चला, आता काही प्रश्न असेल तर. एक्सलंट लेक्चर सर, थँक्यू, व्हेरी गुड सर. तुम्ही आयोगाला खूप छान ओळखलं, थँक्यू दिव्या. जबरदस्त, खूप जबरदस्त लेक्चर झालं. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला, टिप घेतलं सर तुम्ही, हे कुठेच नाहीये. थँक्यू. प्रिया म्हणते खूप छान डिटेल्स मध्ये शिकवता, स्टेटना सांगीन नक्की. थँक्यू थँक्यू प्रिया. चालेल, तर आता छोटासा पॉज घेऊ, कारण की बघा याला नाही का खूप खर्च लागते. हा, याच्या मागे खूप जण बसवा लागते, टीम बसवा लागते, मला रिसर्च करावं लागते, मला पूर्ण टाइम द्यावा लागतो. तर खूप काही गोष्टी आहे. त्यामुळे मला तुमच्यापासून अपेक्षित आहे की तुम्ही खूप चांगले विद्यार्थी इथं आलेले आहे, कारण की तुम्हाला याचं सिरियसनेस माहिती आहे. जे फर्स्ट इयर सेकंड इयरचे किंवा जे पहिल्या अटेम्प्ट मध्ये प्रयत्न करतात त्यांना याचं सिरियसनेस नाहीये. जे सिरियस आहे विद्यार्थी, जे आता मेन्सला गेलेले आहे किंवा ज्यांनी 2दा मेन्स दिलेला आहे, त्यांना याचा सिरियसनेस माहिती आहे काय आहे. तर तुम्ही त्यांना तसं सांगा. तर उद्याला आपण जिओग्राफी घेणार आहे. ठीक आहे, हिस्ट्री झालं आपलं. बघा हा पेपर जो आहे ना, हा पेपर आहे 23 नोव्हेंबर 5 ला झालेला. त्याच्यातलं आपलं हिस्ट्री कंप्लीट झालं. पॉलिटी ऑलरेडी टाकलाय, रेकॉर्डेड मध्ये आहे, तुम्ही बघू शकता. युट्यूबला पण टाकलं होतं.
आता आपण कोणतं घेणार आहे, याच्यातलं जॉग्राफी घेणार आहे उद्याला. तर असं असं हळूहळू चालणार आहे आपण. ओके, टप्प्याटप्प्याने. रोज लाईव्हचा क्लास राहणार आपला 7:30 वाजताला, 7:30 PM सायंकाळच्या टाइमला, 7:30 7:30 ते 8:30 किंवा तेवढं पूर्ण कम्प्लीट सेशन होईपर्यंत, 9 वाजे तर 9 वाजेपर्यंत घेऊ, पण ते पूर्ण सेशन कम्प्लीट करणार मी. ओके, डन. चला थांबू आपण. बाय बाय, टाटा, टेक केअर, काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र सर्वांना.